आज आपण बनवूया अंडा ठेचा राईस। त्यासाठी इथे मी 2 ट्रे अंडे घेतलेले, बासमती राईस घेतलेला आहे, अद्रक आहे, लसूण आहे, हिरवी मिरची आहे, कोथिंबीर आहे आणि शेंगदाणे घेतलेले आहे। सर्वप्रथम आपण आता राईस भिजत टाकू। आपण आता बासमती राईस 1 तास असंच पाण्यामध्ये भिजत ठेवू। आपण आता पातेल्यामध्ये पाणी टाकून घेऊ राईस बॉईल करण्यासाठी। इथे मी काही खडे मसाले घेतलेले आहेत, ते टाकून घेऊ। खडे मसाल्यांमध्ये मी दालचिनी घेतली, काळी मिरी आहे, लवंग आहे, तेजपत्ता आहे, हिरवी इलायची, शहाजिरे, मीठ, तेल टाकून घेऊ। तेल टाकल्यानंतर आपला राईस मोकळा शिजतो, त्यासाठी तेल टाकावं लागतं राईस बॉईल करताना। आपण आता पाण्याला एक उकळी काढून घेऊ। बघू शकता पाण्याला छान उकळी आलेली आहे। आपण आता बासमती तांदूळ टाकून घेऊ। आपण आता बासमती तांदूळ व्यवस्थित बॉईल करून घेऊ। 10 ते 15 मिनिटं आपण व्यवस्थित त्याला शिजून घेऊ। 10 ते 15 मिनिटं झालेले आहे। आपला आता राईस व्यवस्थित बॉईल पण झालेला आहे। आपण आता तो एका भांड्यामध्ये काढून घेऊ। बघू शकता आपला राईस कसा मोकळा शिजलेला आहे तेल टाकल्यामुळे। आपण आता कढईमध्ये तेल टाकून घेऊ। आपण आता कढईमध्ये शेंगदाणे टाकून घेऊ। हिरवी मिरची, आलं, लसूण व्यवस्थित भाजून घेऊ। आपण हिरवी मिरची, आलं, लसूण, शेंगदाणे ठेच्यासाठी। चिरलेली कोथिंबीर, आपला आता शेंगदाणे, हिरवी मिरची, अद्रक, लसूण व्यवस्थित परतून झालेलं आहे। आपण आता ते काढून घेऊ। आणि एक ठेचाचं जाड बारीक वाटण तयार करून घेऊ। आपण आता अंडे फोडून घेऊ। आपण आता कढईमध्ये तेल टाकून घेऊ। आपण आता अंडे तेलामध्ये फ्राय करून घेऊ। पूर्ण व्यवस्थित आपल्याला अंडे फ्राय करून घ्यायचे, थोडा सुद्धा कच्चापणा ठेवायचा नाही त्याच्यामध्ये। चवीनुसार मीठ, आपले अंडे आता व्यवस्थित परतून झालेले बघू शकता, छान असे मोकळे पण झालेले। आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आपण आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ। आपण आता इथे मिरची ठेचा केलेला आहे तो व्यवस्थित परतून घेऊ। चवीनुसार मीठ, ठेचा आता आपण व्यवस्थित परतून घेऊ। पहिले पण आपण व्यवस्थित परतलेला आहे, पण तरी पण थोडासा कच्चापणा आहे अजून, तेवढा कच्चापणा आपण काढून घेऊ। 2 ते 3 मिनिटं ठेचा असंच 3 मिनिटं झालेले आहे। आपला ठेचा व्यवस्थित परतून झालेला आहे। आपण आता यामध्ये फ्राय केलेले अंडे ते टाकून घेऊ। अंडे आणि ठेचा आपण व्यवस्थित आता एकजीव करून घेऊ। तुम्ही हा नुसता अंडा ठेचा जरी खाल्ला भाकरी सोबत तरी पण छान लागतो। आपण राईसची प्रोसिजर दाखवतोय त्यामुळे
बासमती राईस, हळद, चवीनुसार मीठ, काळी मिरी पावडर. आता व्यवस्थित परतून घेऊ ठेच्यामध्ये राईस. आता आपला अंडा ठेचा राईस बनून तयार आहे. आपण सर्व करून घेऊ. बघू शकता किती मोकळा झालेला आहे एकदम.